माझे असंख्य मित्र निवृत्तीनंतरचं आयुष्य नवे निवृत्त आयुष्य जगतायत. त्यांच्या अव्यक्त मनातल्या वेदना माझ्या शब्दातून व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आजूबाजूला गडबड नाही, फोनच्या स्क्रीनवर सतत येणारे मेसेज नाही, ऑफिसचा ताण नाही, फक्त शांतता. पण या शांततेच्या पोकळीत माझा स्वतःचाच आवाज हरवल्यासारखं वाटतो. कधी एकेकाळी भरलेलं घर, हसण्याचे आवाज, सण समारंभ, उत्साह, आज तिथे घड्याळाची टिकटिकच सोबत करते. ज्या हातांनी मुलांना धरून चालायला शिकवलं तेच हात आता आधार शोधतायत. ज्या डोळ्यांनी भविष्यासाठी हजारो स्वप्न पाहिली तेच डोळे आता दसूर भूतकाळ शोधतात. कधी माझ्या नावावरती स्वाक्षरी असलेली शेकडो कागदपत्र होती, आज माझ्या नावावर फक्त औषधाच्या पावत्या जमा होत आहेत. कधी रस्त्यावरून चाललो की लोक आदरानं वाकून अभिवादन करायचे, आज त्या रस्त्यावरून चालताना कोणाला माझं अस्तित्वच कळत नाही. मी कोण आहे? जगभर फिरलो, हजारो चेहरे पाहिले, खूप लोकांशी मैत्री केली, पण आज सर्वात मोठं स्वप्न म्हणजे फक्त एखाद्या जवळच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणं. भिंतीवर अजूनही कौतुकाची सर्टिफिकेट्स टांगलेली आहेत, पण मनाला वाटतं खरी परीक्षा तर अजून सुरू आहे. एकटेपणाची परीक्षा. संपूर्ण आयुष्यभर भविष्याची तयारी करत राहिलो, पण कुणीच शिकवलं नाही की निवृत्ती म्हणजे नेमकं काय असतं. आज विचारतो स्वतःलाच, काय उरलं आहे तुझ्याकडं? उत्तर फक्त एकच येतं, आठवणी. आठवणींचा समुद्र, ज्यात प्रत्येक लाट डोळ्यात अश्रू घेऊन येते. निसर्ग खिडकीतून हलकच खचतो, वारा कानात कुसपुसतो, तू कोण आहेस मित्रा? मी शांतपणे उत्तर देतो, मी अजूनही शोधतोय की खरंच मी कोण आहे.